धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। मानव को दे सुख साधन, ओ मानव को दे सुख साधन, दुनिया में रोशन नाम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा 8वा, उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव। सूक्ष्मजीव दैनंदिन जीवनात अनेक पदार्थांवर अभिक्रिया होतात व त्यापासून नवीन पदार्थ तयार होतात। उदाहरणार्थ, दुधापासून दही, ताक आणि पनीर तयार करता येतं, हे तुम्हाला माहीत आहे। बरं, मग मला सांगा, हे पदार्थ तयार होताना अशा प्रकारच्या अभिक्रिया कोण घडवून आणत असेल? सर, सूक्ष्मजीव। अगदी बरोबर। या सूक्ष्मजीवांमार्फत या अभिक्रिया घडून येतात। सूक्ष्मजीव हे जसे आपल्याला उपयोगी आहेत, तसेच काही सूक्ष्मजीव हे नुकसानकारक सुद्धा आहेत। पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत। त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, जे पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, त्यांना सूक्ष्मजीव असं म्हणतात। काही सूक्ष्मजीव हे उपयोगी तर काही सूक्ष्मजीव हे उपद्रवी असतात। त्यांची आता आपण माहिती घेऊया। उपयुक्त सूक्ष्मजीव लॅक्टोबॅसिलाई। लॅक्टोबॅसिलाई जीवाणू हे दुधाचे दही करण्याच्या प्रक्रियेत आणि किण्वन प्रक्रियेत मदत करतात। हे जीवाणू कसे दिसतात हे पाहण्यासाठी ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्या। त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा। आता त्यावर मिथिलीन ब्लू रंजकाचा एक थेंब टाकून त्यावर आच्छादक काच ठेवा। संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या 10x भिंगाने व नंतर उच्च क्षमतेच्या 60x भिंगाने या थेंबाचं निरीक्षण करा। मला सांगा, आता या सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं? निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसले। बरोबर। याच आयताकृती जीवांना लॅक्टोबॅसिलाई असं म्हणतात। हे आयताकृती आकाराचे दिसतात। हे जीवाणू विनॉक्सी जीवाणू आहेत, म्हणजेच ऊर्जा निर्माण करण्यासाठी या जीवाणूंना ऑक्सिजनची आवश्यकता नसते। रायझोबियम सहजीवी जीवाणू। मुलांनो, आता आपण रायझोबियम या सहजीवी जीवाणूविषयीची माहिती करून घेऊया। सहजीवी जीवाणू नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी रायझोबियम जीवाणू खूप महत्त्वाची मदत करतात। रायझोबियम जीवाणू हे वनस्पतींच्या मुळावरील गाठींमध्ये आढळून येतात। रायझोबियमची भूमिका व महत्त्व। मुलांनो, आता आपण रायझोबियमची भूमिका आणि महत्त्व समजून घेऊया। रायझोबियम हा जीवाणू वाटाणा, घेवडा, सोयाबीन अशा शिंबावर्गीय वनस्पतींसोबत सहजीवनात राहतो। या रोपट्याच्या मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट्स, नायट्राइट्स व अमिनो आम्ले पुरवतात आणि त्या बदल्यात त्या रोपट्याकडून कर्बोदकाच्या स्वरूपात ऊर्जा मिळवतात। अशा प्रकारच्या परस्परांच्या फायद्याच्या ठरणाऱ्या नात्याला आपण सहजीवन असं म्हणतो। रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात, पण या नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा किंवा इतर काही कडधान्यांच्या रोपांची गरज असते। रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगांमुळेच डाळी, कडधान्ये हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात। तसेच ही संयुगे मातीत मिसळली गेल्यामुळे माती सुपीक बनते। त्यामुळे रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळता येतात। अलीकडील काळात रोपट्याला लागवडीपूर्वी रायझोबियम लसी दिल्या जातात किंवा बियाण्यांना रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावण्यात येते। त्यामुळे हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात। या पद्धतीलाच लसीकरण असं म्हणतात। लसीकरण हे कडधान्याबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी फायदेशीर ठरतं। कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपट्याचे भाग हे मातीत दाबून ठेवले जातात। त्यामुळे जीवाणूचे प्रमाण कायम राहते
रासायनिक खतांचा दुष्परिणाम टाळता येतो, खतांसाठी खर्च कमी येतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. किण्व म्हणजेच यीस्ट. मुलांनो, आता आपण किण्वन या प्रक्रियेविषयी माहिती घेऊया. किण्व पेशी या कवकवर्गीय आहेत. किण्व पेशी किण्वनाची क्रिया करतात. सूक्ष्म जैविक किण्वन क्रियेतून उत्तम चव किंवा गंध असलेले कार्बनी पदार्थ तयार होतात. आपल्या रोजच्या जीवनात आपण पाव, इडली असे अनेक पदार्थ आहारात घेतो. यातील बरेच पदार्थ आपण आंबवतो, त्यानंतर तो पदार्थ तयार केला जातो. उदाहरणार्थ, पाव तयार करण्यासाठी किण्व या प्रक्रियेची मदत होते. यीस्ट हे एकपेशीय कवकवर्गीय सूक्ष्मजीव आहेत. हा सूक्ष्मजीव कार्बनी पदार्थावर वाढतो. यीस्ट हा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. यीस्ट स्वतःचे पोषण करताना किण्वन करतात, म्हणजेच द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. यीस्ट हे एकपेशीय कवक असून त्यांच्या 1500 प्रजाती आहेत. यीस्टची पेशी ही दृश्य केंद्रकी प्रकारची असते. आताच्या प्रयोगातही साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे यीस्टची वाढ झाली आणि प्रजनन जलद गतीने झालं. स्वतःचं पोषण करताना यीस्टच्या पेशींनी द्रावणातील कर्बोदकाचं रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये केलं. या प्रक्रियेलाच किण्वन असं म्हणतात. बरेच पदार्थ या प्रक्रियेने तयार करता येतात. तुम्ही जो पाव खाता तो पावही याच प्रक्रियेने तयार होतो. प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स. मुलांनो, आपण आजारी पडतो तेव्हा बरे होण्यासाठी डॉक्टर आपल्याला औषधी गोळ्या देतात. या गोळ्यांमध्ये प्रतिजैविके वापरली जातात. शिवाय पिकांवरील रोग किंवा किडी नाहीशा करण्यासाठीही प्रतिजैविकांचा वापर केला जातो. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत. 20व्या शतकात तर प्रतिजैविकांमुळे औषधोपचारांमध्ये खूप क्रांती झालीय. अनेक रोगांवर नियंत्रण करणे शक्य झाले आहे. क्षयरोग, विषमज्वर, पोलिओ अशा अनेक रोगांवर यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे. क्षयरोग तर काही देशातून समूळ नष्ट झालाय. प्रतिजैविके आदी जीवांना नष्ट करू शकतात. प्रतिजैविके 2 प्रकारची असतात: विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आणि मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके. जी प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात अशा प्रतिजैविकांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असं म्हणतात. उदाहरणार्थ अँपिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन, टेट्रासाइक्लिन इत्यादी. जेव्हा रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही, तेव्हा विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर करतात. मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते, तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात. ते शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात. उदाहरणार्थ पॅनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी. प्रतिजैविके घेताना घ्या वयाची काळजी. मुलांनो, ज्याप्रमाणे प्रतिजैविके आजार बरा करतात, तसेच ती आपल्याला हानीही पोहोचवू शकतात. त्यासाठी आपण काही काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी पुढील गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाव्यात. 1. प्रतिजैविके नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. 2. औषधाच्या दुकानातून प्रतिजैविके घेताना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय घेऊ नका. 3. घसादुखी, सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजैविके स्वतःहून न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. 4. एखाद्या आजारासाठी डॉक्टरांनी प्रतिजैविके दिली तर डोस पूर्ण होण्याआधी बरे वाटत असेल तरी नेमून दिलेला डोस पूर्ण करा. 5. जर तुम्हाला एखादे प्रतिजैविक उपयोगी पडले असेल तर तुम्ही ते दुसऱ्याला घेण्याचे सुचवू नका.
अशा प्रकारे ही प्रतिजैविके आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजेत आणि हाताळली पाहिजेत. पेनिसिलिन. पेनिसिलिन हे प्रतिजैविक पेनिसिलियम कवकापासून मिळते. स्टेफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूंचा नाश करण्यासाठी पेनिसिलिन हे प्रतिजैविक वापरतात. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे संसर्ग पेनिसिलिनमुळे रोखले जातात. उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजेच हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काही सूक्ष्मजीव हे आपणास उपयोगी असतात. काही कवके उपयुक्त तर काही उपद्रवकारक असतात. त्यामुळे पदार्थांची नासाडी होते, त्वचेचे रोग होतात. तसेच काही सूक्ष्मजीव हे अपायकारक सुद्धा असतात. अशा अपायकारक सूक्ष्मजीवांनाच आपण उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणतो. तर सर्वप्रथम आपण कवक या सूक्ष्मजीवाची ओळख करून घेऊयात. कवके म्हणजेच फंगी. तुम्ही सर्वांनी कवक पाहिले असेलच. हवेमध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात. पावसाळ्यात चामडी वस्तू, गोणपाट या वस्तूंवर बुरशी जमा होते. कवकांचे तंतू आणि त्यावर आलेले बीजाणू दिसतात. अशा बुरशी आलेल्या वस्तू लवकर खराब होतात. त्यामुळे या वस्तू वापरण्यायोग्य राहत नाहीत. मात्र या वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात खराब होत नाहीत. कारण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात हवेतील आर्द्रता खूप कमी असते. त्यामुळे कवक वाढत नाहीत. क्लॉस्ट्रिडियम. मुलांनो, आता आपण क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूविषयी माहिती घेऊ. तुम्ही कधी समारंभाच्या जेवणावळीत अन्नातून विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग झाली असे ऐकले आहे का? असे अन्न विषारी झाल्यामुळे विषबाधा होते. तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की हे अन्न अचानक विषारी बनते कसे? तर हे शिजवलेले अन्न खराब करणारे जीवाणू असतात. तेच क्लॉस्ट्रिडियम. हे जीवाणू दंडाकृती आकाराचे असून ते प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू म्हणजेच एंडोस्पोर्स तयार करतात. रोगप्रसार व प्रतिबंध. एड्स हा रोग विषाणूमुळे होतो. हा रोग ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचं दूध यामधून होतो. हा रोग होऊ नये यासाठी एकदा वापरलेले इंजेक्शन किंवा सुया पुन्हा पुन्हा वापरू नयेत. तसेच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. कावीळ हा रोग विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार दूषित पाणी व अन्नातून होतो. कावीळ हा रोग होऊ नये म्हणून आपण अन्न झाकून ठेवावे. पाणी उकळून किंवा गाळून प्यावे.